हाय हॅलो नमस्कार. तर मी आशा, तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्व स्वस्त असताना मस्त असताना आणि मजेत असताना. श्री स्वामी समर्थ. तर मी चालली आहे मुंबईला. आता सकाळचे वाजले 5. तर माझ्याकडून खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर जे ऑनलाईन वर्क वगैरे असतं मी त्यामध्ये गुंतवणूक केली होती. तर ती कंपनी होती फॉरएव्हर कंपनी, आणि जे ऑफलाईन असतात ते आपल्याला एवढी काही सगळी माहिती देत नाही व्यवस्थित, कारण त्यांना एक क्लायंट जोडल्यानंतर कमिशन भेटतं. त्यामुळे ते जोडण्याचं म्हणजे जास्तीत जास्त जोडण्याचे कामं करतात, त्यांना तसं कमिशन भेटत असतं. आणि ज्याच्या कंपनीमध्ये जॉईंट व्हायचं असेल तर तुम्हाला आधी त्यांचं जे घ्यावं लागतं पार्सल, ज्याची किंमत आहे 30,000 रुपये, तर ते घ्यावं लागतं. म्हणजे ते 2CC म्हणून आहे ते कंप्लीट करावं लागतं, तरच तुम्ही त्या कंपनीचे ओनर होता, म्हणजे एक बिझनेस करू शकता असं. पण जे प्रोडक्ट एवढे महाग आहेत ना, ते सर्वसामान्य लोक कोणीच घेऊ शकत नाही. ते प्रोडक्ट जर विकलं तर आपल्याला कमिशन भेटतं, पण एवढं महाग कोण घेणार? एक स्क्रब घ्यायचं म्हणलं तर ते आहे 1,500 रुपयाला. एवढं महाग कोण घेणार? सर्वसामान्य लोक तेवढं घेऊ शकत नाही. पण मी नीट विचारपूस केली नाही, काही नाही, आणि याच्यामध्ये गुंतवणूक केली. तर मग तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये ते रिटर्न करू शकता. तर मी लवकरच ते रिटर्न केलं, पण चुकीच्या ठिकाणी केलं, कारण ती कंपनी दुसरीकडे होती अंधेरी ईस्टमध्ये, आणि मी दुसरीकडेच पाठवलं. ते मुंबईमध्येच पाठवलं पण दुसरीकडे पाठवलं. आता इथे ऑफिसला आले, तिथं चेक केलं पार्सल, आणि त्यांनीसुद्धा मला खूप हेल्प केली. त्यांनी माझं पार्सल साईडलाच टाकून दिलं होतं, कारण ते म्हटलं हे आमच्या कंपनीचं नाहीच आहे. पण मग देवाची कृपेने त्यांनी ते व्यवस्थित तरी ठेवलं. तर खूप टेन्शन आलं होतं मला, ते पार्सल भेटतं का नाही, कारण ते कंपनीला जमा करायचं होतं. मी कंपनीला फोन करायचे, पण ते बोलायचे की पार्सल तुमचं आलंच नाही. तर मला तर खूप टेन्शन आलं. म्हटलं जाऊ दे, आता 5,000 गेले तर गेले, तर बघू पार्सल भेटलं तर आहे, नाही तर मग विषय सोडून देऊ. पण फायनली तिथं 5,000 खर्च करून गेलो, आणि पार्सल माझं म्हणजे भेटलं. त्यांनी खूप हेल्प केली मला, माझं पार्सल दिलं. त्यानंतर ते घेतलं, फॉरएव्हर कंपनी आहे तिथं जाऊन दिलं. ते पूर्ण काय त्यांची ती प्रोसेस आहे ती केली, आणि त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली मला. 10-15 मिनटातच माझं पूर्ण प्रोडक्ट ते त्यांनी चेक केलं आणि घेतलं. आणि ते तुम्हाला जमा करायचं आहे तोपर्यंत त्याला काही करायचं नाही, नाहीतर त्याचं काही निघालं असलं तर ते घेत नाही. म्हणजे व्यवस्थितच चेक करून घेतात ते. आणि ते इतके खूप महाग आहे, ते खूप कॉस्टली आहे. सर्वसामान्य लोक एवढं महाग नाही वापरू शकत. तिथे मी जमा केलं. भूक तेवढी लागलेली होती, कारण सकाळी 5 वाजता निघलेलं होतं घरून. इथे ही कंपनी आहे, बघू शकता. इथे मी जमा केलं, आणि सगळं माझी पूर्ण प्रोसेस झाली. तेव्हा माझ्या जीवात जो आला, कारण की एवढी अमाऊंट सर्वसामान्य लोकांना गुंतवणं म्हणजे खूप अवघड आहे. ही गुंतवण्यासाठी मला पूर्ण 1 महिना लागला, कारण कोणताही व्यक्ती काहीतरी आशेने करत असतो, कारण ते सांगतात, कारण ते घरी बसून वर्क होतं. पण मला पण नाही करावं वाटलं. खूप जण करतात, पण तर मी रिटर्न केलं ते पार्सल, आणि ते म्हटले तुमची अमाऊंट 8-10 दिवसात तुमच्या अकाउंटवर जमा होईल. तर जमा पण झाली, आणि त्यांनी खूप मदतसुद्धा केली. कारण तुम्हाला काही करायचं असेल आधी नीट चौकशी करा व्यवस्थित, तरच गुंतवणूक करा, नाहीतर असा प्रॉब्लेम होतो. देवाच्या कृपेने माझं काम एवढं लांब जाऊन काम झालं. त्यानंतर जेवण केलं, कारण खूप भूक लागलेली होती, आणि घरी यायला पण टाईम लागला. आता मुंबईत तर चुकूनसुद्धा जाऊ नये, कारण की इतके हाल येतं मुंबईमध्ये. तर ॲड्रेस तर माहीत नव्हता, काही नाही, मॅप लावली होती, पण तरीसुद्धा काय व्हायचं, एक रस्ता जर चुकला तर कंप्लीट 1 तास लागायचा रिटर्न त्या रस्त्यावर येण्यासाठी. इतकी ट्रॉफिक, आणि कोणाला जर विचारलं, आणि तिथं कोणासाठी वेळ नाही आहे. कोणाला विचारलं कोणी सांगत पण नव्हतं. ते म्हणायचे मॅप लावा. असंही खूप अवघड असतं. त्यामुळे काही करताना नीट त्याची इन्क्वायरी करा, नीट चौकशी करा, तर त्यामध्ये गुंतवणूक करा. हे जे मी गुंतवणूक केली होती ते नेटवर्क मार्केटिंग होतं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.